आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। प्रभाग 4 मधील जाहीर सभेत माजी खासदार संजय काका पाटील यांची तोफ धडाडली। सुरेश औटींवर भ्रष्टाचाराचे आरोप। महापालिकेच्या मिरज येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत माजी खासदार संजय काका पाटील यांनी जोरदार भाषण केले। शिशिर जाधव, रेखा अविनाश भगत, सौ सिद्धी पिसे व शैलेश देशपांडे यांच्या समर्थनार्थ ब्राह्मणपुरी येथील शिवनेरी चौकात ही सभा झाली। या सभेत बोलताना संजय काका पाटील यांनी सुरेश औटी व त्यांच्या कुटुंबियांवर तीव्र शब्दात टीका केली। औटी यांच्यावर भ्रष्टाचार, विकास कामे, कमिशनखोरी तसेच सर्वसामान्य नागरिकांवर दादागिरी केल्याचे आरोप करत त्यांनी खरपूस समाचार घेतला। औटी यांनी राजकारणाचा बाजार मांडला असून जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वतःच्या फायद्याकडेच अधिक लक्ष दिले आहे, असा आरोप त्यांनी केला। प्रभागातील नागरिकांना योग्य विकास हवा असेल तर स्वच्छ, चारित्र्य व पारदर्शक कारभार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनाच निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले। या जाहीर सभेसाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय काका पाटील यांच्या भाषणामुळे सभेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असून त्यांना संधी द्यावी, असे त्यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितले। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रसंग आठवत असेल, लोकसभेच्या इलेक्शनला या मंडळींनी समोरच्या लोकांच्या कडून पैसे घेऊन या ठिकाणी विरोध करण्याची भूमिका घेतली। तीच माणसं आज पुन्हा यांना निवडून द्या, कुठं मुस्लिम समाजामध्ये जाऊन थोडं सांगण्याचा प्रयत्न होतोय, ख्रिश्चन समाजामध्ये जाऊन तो प्रयत्न केला जातोय। माझ्या आधी अनिल भाऊंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यामध्ये सांगितलं कशा पद्धतीची ही माणसं आहे। माझी आपल्याला विनंती आहे की या मंडळींनी जरी विरोध केला तर तुम्ही या प्रभागातून मला लीड दिलेलं होतं, त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानणार नाही, पण ऋणी आहे हे निश्चितपणानं सांगेल। आपण पाहिलं तर 3 मध्ये एक त्यांनी मुलगा उभा केलेला आहे, संदीप त्यांचा मुलगा, आणि इथं निरंजन। त्यांच्या सोबतीला कोण आहे तर ज्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला कशानं मारहाण केली हे तुम्हाला मला सांगताना सुद्धा अवघड वाटतं। त्यातले एक ते नलवडे नावाचे उमेदवार आहेत, दुसरे शेटे नावाचे उमेदवार आहेत की ज्यांनी 6 महिने राशन घोटाळा केला। गोरगरीब माणसांना जे रेशन दिलं जातं, धान्य दिलं जातं, त्याचा काळाबाजार केला। 6 महिने जेलमध्ये होते ते दुसरे शेटे आहे। तिसरा एक अतिशय गरीब, अतिशय सरळ मोहन वाटवे एक उमेदवार त्यामध्ये गेलेले आहेत। तिथं निरंजनची ख्याती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। 3 मध्ये निशिकांत दादा ओळखावणं, मला वाटतं भिडेंच्या नावावर शेलो दादा मुकबधीर शाळा आहे। आज त्या प्रॉपर्टीची किंमत शरद दादा माझ्या माहितीप्रमाणे किमान 100 कोटी होईल। ती संस्था ढापली, पटवर्धनांचं वाचनालय होतं महत्वाच्या ठिकाणी, ती संस्था ढापली। त्या अशा चोर, बोगस, फालतू माणसांना आपण मतदान करायचं का, हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे। अतिशय व्यसनी, लोकांना त्रास देणं, दबावाखाली आणणं हे यांचे धंदे आहे। आपणाला सत्संग, विवेक, बुद्धी जागी ठेवून विचार केला पाहिजे की आपण कुणाला मतदान करायचं आहे। शेवट म्हणतात ना की या सगळ्या गोष्टी पाहिल्या नाही तर या लोकांचा उन्माद होतो, आणि तो आता आपल्याला पाहायला मिळायला लागलेला आहे। हिथं कुणाचं ऐकलं? अनिल भाऊ, मकरंद भाऊ बरेच वर्ष पार्टीमध्ये काम करतायत, त्यांनी काही नावं सांगितली, पण आमदारांनी त्यांची नावं बाजूला ठेवली आणि सांगितलं निवडून येणारी ही माणसं आहेत, माणसांच्या मताला पैसे देऊन विकत घेणारी ही माणसं, या लोकांना तुम्ही उमेदवारी देता। संजय पाटील खासदार झाला काय, नाही झाला काय, तुमच्या आशीर्वादानं मला दिलेली शक्ती आहे
त्यामुळे मी काय असा कुठल्या फळकूट दादाला आणि ह्याला संजय पाटील घाबरणारा माणूस नाही. आणि काही वेळेला बोट वाकडं केल्याशिवाय लोणी निघत नाही म्हणतात, तसं आता वाकडं निश्चित आपल्याला करावं लागणार आहे, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. तुम्ही सगळ्यांनी या 2 मुलांना निश्चितपणानं घरी बसवलं पाहिजे. 3 मध्ये तुम्हाला निकाल ऐकायला मिळेल की त्यांचा दारुण पराभव झालेला आपल्याला बघायला मिळेल. इथं 4 नंबरसाठी आपण काय करणार आहात त्याचा विचार केला पाहिजे. मी खासदार झालो नाही झालो म्हणून तुम्हाला त्यांच्या उलटं भाषण करा असं म्हणत नाही. काय वागणार